दोघांना ट्रॉफी मिळणार नाही हे त्यांना माहिती आहे, तरी ते एक लक्ष घेऊन पुढे चालतच आहे. त्यामुळे तो एक बॉन्ड आहे ना, ते एक नाव दिलेलं आहे त्या रिलेशनशिपला. ते खरंच आहे. परफॉर्म करायचो, मिमिक्री करायचो, ऋतिक रोशनच्या स्टाईलमध्ये बोलायचो. लोकांना ते आवडायचं की इथं ॲक्टिंग आहे आणि जे प्रँक स्पॉट वगैरे जे मी खेळायचो, त्याच्यामध्ये ॲक्टिंग जास्त इन्व्हॉल्व आहे. कारण लोकांना कळायचं नाही की हे मी ॲक्ट आउट करतो. त्यांना ओरिजिनल वाटायचं. आणि नंतर मग त्यांना कसं, "अरे, हे आपल्याला वेड्यात काढलंय यार." बिग बॉस मराठी सीझन 6 मधला तुझा आवडता आणि नावडता सदस्य. अनुश्री मला एक वाटते बंदी होऊ शकते. विशालचे दरवाजे आता थोडे उघड बंद झाले आहेत. बाकी राकेश मला नाही वाटत. कारण आवडता मध्ये गेम वाईज आवडता राकेश मला. एका आर्टिस्टने कधीच कम्फर्ट झोन मध्ये न राहावं असं मला वाटतं. प्रत्येक वेळेस त्या गोष्टी कराव्या ज्याच्याने तो पुश होईल पुढे नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी. म्हणजे जरी करायचं ठरलं तरी ती गोष्ट होणार नाही. कारण कोणी ना कोणी कुठे ना कुठे स्वतःच्या डोक्याने चालायचा प्रयत्न करेल आणि माती खाईल आणि ती गोष्ट पकडली जाईल. माझं एविक्शन पण लोकांना अनफेअर वाटलेलं, मलाही अनफेअर वाटलेलं की ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने की मी एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. त्या दिवशी मी जायला नको होतं, पण मी गेलो, ते मला अनफेअर वाटतं. अरे नाही यार, मी स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, तुम्ही मला कसं. तर अशी सिच्युएशन जेव्हा येते तेव्हा मी स्वतःला विचारतो की बेटा 6 महिने जरी काही काम मिळालं नाही, वर्स्ट कम वर्स्ट सिनेरिओ आपण बघू, काय झालं, जिवंत आहेस, श्वास घेतोय, हातपाय धडधाकट, मेहनत कर, लोकांना भेट, ही गोष्ट खूप इझिली होणार. त्यामुळे खचून जायचं नाही. हाय हॅलो नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं पडद्यामागचे कलाकार हॅशटॅग रील टू रिअल वर्ल्ड ह्या आपल्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, आजच्या भागात आज आपल्यासोबत एक असा कलाकार आहे जो बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून नुकताच बाहेर पडला आणि पडताना त्याचं म्हणणं होतं की मी हरलो नाहीये, मी फक्त गेम मधून बाहेर पडलोय. आणि हा सदस्य आणि हा कलाकार म्हणजेच लग्नाची बेडी फेम बिग बॉस मराठी सीझन 6चा स्ट्रॉंग असा स्पर्धक संकेत पाठक. तर चला संकेतचं स्वागत करूया आणि आपल्या आजच्या या भागाला आणि आपल्या आजच्या या गप्पांना सुरुवात करूया. संकेत, सगळ्यात आधी तुझं आपल्या या नवभारत नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आणि पडद्यामागचे कलाकार हॅशटॅग रील टू रिअल वर्ल्ड ह्या आपल्या नवाकोऱ्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच. आणि कसा आहेस? मी मजेत आहे, आय एम गुड. ओके, मी ना थोडंसं इतिहासामध्ये जाते. थोडंसं आपण नॉस्टॅल्जिया म्हणजे नाशिकहून मुंबईला येण्याचा तो पहिला दिवस. त्यानंतर आजचा जर दिवस बघितला तर लग्नाची बेडी फेम बिग बॉस मराठीचा स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून मिळालेली ही ओळख. ह्या पूर्ण 2 दिवसांमधली तफावत, हा प्रवास मागे वळून बघताना कसा वाटतोय आणि किती आयुष्यात काय काय बदल वाटतायत? खूप इन्स्पायरिंग वाटतंय ऍक्च्युली. आता जेव्हा तुम्ही विचारताय तेव्हा मी म्हणजे मला विचार करायला भाग पडलं की तो दिवस खूप फिल्मी होता. ओके. एक दिवस असंच रादर तो दिवसही माझ्या लक्षात आहे. तो दिवस होता 14 फेब्रुवारी 2012. ज्या दिवशी मी असंच एक दिवस उठलो आणि फिल्मी स्टाईल, नाही आता मी जाणार, मी करके दिखाऊंगा, बॅग पॅक केली आणि काहीही विचार न करता, काही प्लॅनिंग न करता मी मुंबईला आलेलो. अच्छा. आणि तो एक असा तो जोश जो असतो की नाही मी करणार, मला ऍक्टर बनायचं आहे, स्ट्रगल करायचं आहे, काम मिळवायचं आहे. ते सगळी जी स्वप्न असतात आपल्या डोक्यामध्ये, डोळ्यांमध्ये, ते घेऊन मी इथे आलेलो आणि हळूहळू एक-एक करत एक-एक पल्ला गाठत मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आय गेस खूप असं मोठा जर्नी आहे तसं बघायला गेलं तर. आणि खूप गोष्टी त्याच्या अगोदर मी करायचो. त्या सोडून जेव्हा मी इथे मुंबईला आलो, त्याच्यानंतर एक नवीन आव्हान होतं, की करायचं काय? आलो तर आहे मुंबईमध्ये. मला ऍक्टिंग करायची आहे, मला सिरियल्समध्ये काम करायचं आहे, मला फिल्ममध्ये काम करायचं आहे बेसिकली. पण सुरुवात कुठून करायची हे काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे मी एक दिवस फिल्मी स्टाईल, खूप साऱ्या आपण इन्स्पायरिंग स्टोरीज वाचत असतो, की अमिताभ बच्चन फुटपाथवर झोपलेले 2 दिवस, शाहरुख खानने हे केलेलं, अशोक सराफांनी ते केलेलं, सगळ्या आपल्या इन्स्पायरिंग गोष्टी ज्या होत्या डोक्यात त्या घेऊन मी इथे आलो. तेवढी वेळ नाही आली अगदी फुटपाथवर झोपायची. पण हो, मला पण घराबाहेर वगैरे काढलं गेलं. त्या सगळ्या गोष्टी मी रेंट न भरल्यामुळे जेव्हा खायला नाही मिळायचं तेव्हा उधार घेऊन खाल्लं आणि नंतर मग खूप बरेच महिने, वर्ष ते बिल दिलं नाही गेलं. काही बिलं आजही थकलेली आहेत. पण त्यामुळे त्या तेव्हाच्या गोष्टी होत्या. असं सगळ्यातून जेव्हा तो प्रवास मी बघतो तेव्हा एक खरंच असं कुठेतरी वाटतं की नाही, आपण जे ठरवून आलो होतो किंवा ज्या दिशेने आपण आलो होतो त्या दिशेकडे आपण रोज एक पाऊल का होईना वाटचाल करत आहोत. आपण कुठल्या चुकीच्या मार्गाला लागलो नाही याचं फक्त मला अप्रूप वाटतं स्वतःबद्दलच. नाहीतर गोष्टी बिघडायला वेळ लागत नाही.
पण कुठेतरी टिकून राहिलोय अजून, आणि इथून पुढे डेफिनेटली प्रवास हा मोठाच आहे आणि तो मोठाच असणार आहे, तसाच असला पाहिजे. तर त्याचं एक अप्रूप आहे, स्वतःचं कौतुक आहे. तर मज्जा आहे. तो दिवस आणि आजचा दिवस जर सांगायचं झालं तर थोडक्यात जर सांगायला सुरुवात केली तर 2012ला जर मी इथे आलो असं म्हणतोय त्या दिवशी. त्याच्यानंतर 6 महिने माझ्याकडे काहीच काम नव्हतं. मी काय काहीच करायचं नाही. मला माहिती नव्हतं. कोणाकडे जाऊ मला माहिती नव्हतं. मी एक दिवस असाच बसलो होतो आणि अचानक ठरवलं की नाही होते आता. झाले 6-8 गिव्ह महिने. अप करायची ती गिव्ह अप. सिच्युएशन आली हो, होती हो. का? गिव्ह अप हाच शब्द आहे त्याच्यासाठी, की आता मी जातो आणि परत बॅग भरतो आणि नाशिकला जातो. पण परत जायला पैसे नव्हते. म्हणून विचार करत होतो, की परत जाऊ कसं? आणि मध्यरात्री 1-1:30 वाजता एक मेसेज येतो, की उद्या असं-असं एक ऑडिशन आहे. तर येशील का? मी म्हटलं इतके दिवस थांबलोच आहोत आणि असेही पैसे नाहीच आहे परत जायला. ते लोखंडवाल्यालाच जायचं होतं. हं. लोखंडवाल्याच्या जवळच राहत होतो. पायी पोहोचलो लोखंडवाल्याला. ते ऑडिशन दिलं आणि त्यांनी मला सांगितलं 2 दिवसात आपण प्रोमो शूट करतोय. वॉव! तर अशी सुरुवात झालेली. ती सीरियल होती जय हो महाराष्ट्र पोलीस. ओके. ई-टीव्हीवर तेव्हा. आय वॉज वन ऑफ द लीड्सच म्हणू शकतो. 5 जणांची ती गोष्ट होती. पोलीस ऑफिसर होतो आम्ही. आणि तिथून मग एकानंतर एक सीरियल, मग नंतर मी कलर्स, ई-टीव्हीचं कलर्स झालं. कलर्स बरोबर माझ्या सीरियलचं लॉन्च होणं, ती एक मोठी गोष्ट होती. तिथून मग मी स्टार प्रवाहची दुहेरी केली, छत्रीवाली केली, लग्नाची बेडी केली. मग ते कामाला काम मिळत गेलं. मिळत गेलं. आणि त्याच्यामध्ये इतकी वर्ष आतापर्यंत गेली. मध्ये मी काही चित्रपटही केले, 2-3 चित्रपट केले जे OTTवर आता आहेत. एक चित्रपट रिसेंटली रिलीज झालाय. तो 14ला व्हायला हवा होता, तो 13 फेब्रुवारीला रिलीज झाला. नाहीतर ती डेट मॅच ती झाली मॅच असती झाली ऍक्च्युली. होती. राइट. आणि तो चित्रपट म्हणजे तिथून जेव्हा माझ्याकडे काहीच काम नव्हतं किंवा मी काय स्ट्रगल करायला लागलो, ज्यांचे विचार मी डोक्यात घेऊन आलेलो त्या 14 फेब्रुवारीला, आणि आजची ही मागच्या महिन्यातली 14 फेब्रुवारी म्हणजे 2026 ची, 26ची. ज्याच्यामध्ये ज्यांचे विचार डोक्यात त्याच लोकांबरोबर उभं राहून मी माझा चित्रपट बघतोय. वॉव! तर डेफिनेटली खूप चांगला प्रवास घडला असं मी म्हणेन. खाचखळगे असतात, अप्स अँड डाऊन्स होते. माझ्या केसमध्ये डाऊन्स जरा जास्त होते. जास्ती होती. बट स्टील गोइंग स्ट्रॉंग, गोइंग गुड. अजून खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी करायचा प्लॅन आहे आणि ते करणार. त्यामुळे हा जो प्रवास आहे तो दिवस आणि हा दिवस आय थिंक कुठेतरी मी प्राईड घेतो त्याच्यामध्ये, की मी अजून टिकलेलो आहे आणि इथून पुढेही मला अजून टिकायचं आहे. आय हॅव मेड माय पेरेंट्स प्राउड आणि इथून पुढे मी त्यांना तसंच प्राईड फील होईल अशा गोष्टी करेन. ओके. तू अनेक सीरियल्स आणि इव्हन चित्रपट सुद्धा सांगितले. पण ह्या सगळ्यामधलं टर्निंग पॉइंट तुला कुठला वाटतो, की ज्याने 360 डिग्री हे तुझं करियर बदललं? 360 डिग्री कधीच कोणाचं करिअर बदलू नये, कारण देन वी कम बॅक टू झिरो. हो, हो. वी मेक इट 180 डिग्री, की आपण ह्या डिरेक्शनला चाललो होतो आणि ह्या डिरेक्शनला गेलो. तर तसं 180 डिग्री जर टर्न झाला असं म्हणायचं असेल तर तसे 2-3 टर्निंग पॉइंट्स आयुष्यात आलेले माझ्या. जर पूर्वीपासून म्हणायचं गेलो, की जेव्हा मी अकॅडमिक्स म्हणजे कॉलेज शिकत होतो, तेव्हा एक टर्निंग पॉइंट आलेला माझ्या आयुष्यात जेव्हा मी डान्स करायला सुरुवात केली. जेव्हा मी डान्स रियालिटी शोज केले, एकापेक्षा एक केले. मी झीवरचा, नंतर DPL केलं, सोनीवर होतं. तो एक माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता, जिथून मी अकॅडमिक्स कडून वळून परफॉर्मिंग आर्ट्सकडे पूर्णपणे फेकलो गेलो. डान्सिंग फुल फ्लेज्ड 5-6 वर्ष केल्यानंतर जेव्हा मी एक दिवस असंच उठून डिसाईड केलं, की आता मला हे सगळं बंद करायचं वन फाईन डे. पण हे ते कसं मी झालं बंद मनात? म्हणजे केलं. काय? मला पहिल्यापासून परफॉर्मिंग आर्ट्समध्ये ॲक्टिंगच करायची होती. मला कॅमेऱ्याच्या समोर राहायचं होतं. आणि हे तुला कधी जाणवलं, की नाही मला आपण म्हणतो ना, हा किडा आहे किंवा मला हे अभिनय आवडतंय? आय गेस 10वी नंतर. कशा म्हणजे काय गोष्ट अशी घडली मी आहे? नाचायचो ओके. आणि परफॉर्म करायचो, मिमिक्री करायचो, ऋतिक रोशनच्या स्टाईलमध्ये बोलायचो. लोकांना ते आवडायचं, अरे इथं ॲक्टिंग आहे. आणि जे प्रँक स्पॉट वगैरे जे मी खेळायचो, त्याच्यामध्ये ॲक्टिंग जास्त इन्व्हॉल्व्ड होतं. कारण लोकांना कळायचं नाही, की हे मी ॲक्ट आउट करतो. त्यांना ओरिजिनल वाटायचं ते. आणि नंतर मग त्यांना कसं, अरे याने आपल्याला वेड्यात काढलं यार. हा असं नव्हता करत. तर तिथे कुठेतरी ते इनबॉर्न आतमध्ये ती गोष्ट होती. ज्याच्यामुळे लोकांना असं वाटलं, ती रिएक्शन मला मिळाली, तो फीडबॅक मला मिळाला. आणि मग मला कळलं, नाही यार हे करण्यात मलाही मजा येते. आणि ती खूप गोष्ट नॅचरली व्हायची. मला त्याच्यासाठी स्ट्रगल नाही करावं लागत. जर मला काही ऍक्ट आउट करायचं असेल एखादा सीन, एखादा तर करून दाखवशील? काय मिमिक्री करू? कोणाची हे मी अशी करतोय, काही? ऍक्ट आउटच करतोय. हो. माझी अजिबात इच्छा नाही हा इंटरव्ह्यू करायची. पण मी किती छान पद्धतीने करतोय.
पण एखाद्याची कोणाची अशी वेगळी मिमिक्री नाही, मिमिक्री किंवा तेव्हा तू गेली आय असेल एम नॉट तिथे? अ मिमिक्री हं, आर्टिस्ट, त्या पद्धतीने नाही म्हणते, पण जेव्हा सीन येतो समोर, जेव्हा लाईन्स हं, समोर येतात, त्या हं, कुठल्या पद्धतीने आपण परफॉर्म केल्या पाहिजे हे हं. खूप नॅचरली मी करू शकतो. की तो इमोशनल सीन आहे किंवा ओके. फनी सीन आहे हं. किंवा त्याच्यामध्ये ड्रामा आहे का तो एक न्यूट्रल प्लेन सीन आहे, हे कळण्याची समज मला खूप आधीपासून होती. ओके. आणि तिथून तुला तर जाणवलं की हे तिथून आवडतं. मला जाणवलं की हे मी करू शकतो. कॉलेजेसमध्ये जेव्हा मी परफॉर्म करायचो, मी म्युझिकल्स खूप सारे केलेले आहेत. हायस्कूल, आय डोंट नो तुम्हाला माहित असेल की नाही, पण हायस्कूल म्युझिकल जे आहे ते मी केलेलं आहे. इट्स अ ब्रॉडवे प्ले, ओके. म्हणजे ते ब्रॉडवे आहे बेसिकली. तर ते इथल्या लेव्हलवर नाशिकमध्ये तो प्ले आम्ही बनवला आणि तो जयपूर, बंगलोर, दिल्ली सगळीकडे आम्ही घेऊन गेलेलो. तर ते करायचो. तिथून मला कळलं की हो, या लाईन्स मी डिलिव्हर करू शकतो. हे ऍक्टिंग आणि डान्सिंग एकत्र करू शकतो मी. डान्स करता करता लाईन्स बोलणं म्हणजे जी दमछाक होते, जो हं. दम लागतो, ते मला तिथे कळलं की हे मी करू शकतो. ओके. तर त्या सगळ्या गोष्टी मी बरेच करत आल्यामुळे मला माहिती होतं की हा आपला गाभा आहे असं म्हणू शकतो, की ही आपली स्ट्रेंथ आहे, हा आपला फोर्टे आहे. तर तेव्हा मला जाणवलेलं की ऍक्टिंग इज व्हॉट आय शुड डू. आय थिंक म्हणजे हिडन टॅलेंट तुला जाणवलं आणि त्याला तू पॅशन आणि करिअर बनवलं. करिअरमध्ये बदललं. हो. खूप छान. जसं तू म्हणाला, की काही काळ असा होता 6 महिने, की जो हां. स्ट्रगल पिरियड होता हं, किंवा प्रत्येक नटाच्या आयुष्यात अशी ना अशी एखादी फेज हं, येते, की हं. जी फार लो डाउन फेज असते. हो. अशा वेळेला तू स्वतःला मेंटली कसं प्रिपेअर करतो किंवा कशा पद्धतीने स्टेबल ठेवतोस? हो, ही फेज येते. आणि आय गेस ही फेज प्रत्येकाच्या लाईफमध्ये येते आणि ही कधीही येऊ शकते. जर तुम्ही 10 बॅक टू बॅक हिट फिल्म्स जरी दिल्या असतील किंवा मी एवढ्या 5 सीरियल जरी केल्या असतील, तरी माझ्या लाईफमध्ये ती फेज येऊ शकते. हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो. तर त्यावेळेस एक तर खचून जायचं नाही. खूप वेळा असं वाटतं, की हे सगळं सोडावं. एखादा जॉब पकडावा. कुठेतरी नोकरी करावी. जी आपल्या डिग्रीज आपल्याकडे आहे, शिक्षण आपण प्रत्येकाने आजच्या डेटमध्ये प्रत्येक जण शिक्षण घेतं. प्रत्येकाकडे एक बेसिक डिग्री तर असतेच. त्या बेसिसवर त्याला कुठेही जॉब मिळू शकतो. असं कितीही वाटलं, तरी प्रत्येक वेळेस मी स्वतःला एकच प्रश्न विचारतो, की मी हे करू शकणार आहे का? आणि माझं उत्तर मला मिळतं. कारण आजपर्यंत मी तेच करत आलोय जे मी करू शकतो. ज्याच्यात माझा कम्फर्ट नाही म्हणता येणार, कारण एका आर्टिस्टने कधीच कम्फर्ट झोनमध्ये न राहावं असं मला वाटतं. प्रत्येक वेळेस त्या गोष्टी कराव्या ज्याच्याने तो पुश होईल पुढे नवीन-नवीन गोष्टी करण्यासाठी. तर अशी सिच्युएशन जेव्हा येते तेव्हा मी स्वतःला विचारतो, की "बेटा, काय केलंय? काय? असं काय बिघडलंय? 6 महिने तुला हवं तसं काम फक्त तू करत नाहीयेस एवढंच ना. 6 महिने जरी काही काम मिळालं नाही, वर्स्ट कम वर्स्ट सिनेरिओ आपण बघू. काय झालं? जिवंत आहेस, श्वास घेतोय, हातपाय धडधाकट आहेत, मेहनत कर, लोकांना भेट. ती गोष्ट खूप इझिली होणार आहे. त्यामुळे खचून जायचं नाही. डोक्यात 1,00,000 थॉट्स येतील हे मी सांगतो. पण तोच थॉट निवडायचा जो तुमच्यासाठी फायद्याचा आहे. दॅट्स इट. आय थिंक खूप महत्वाचं आहे, कारण आज इंडस्ट्रीमध्ये अनेक जण हो, कॉम्पिटिशन फेस करतायत आणि यंग ॲक्टर्स सुद्धा आहेत, की जे सुसाईड किंवा एन्झायटी, डिप्रेशनच्या आहारी जात आहेत. हो, सो मी पुढच्या प्रश्नाकडे वळते. तो हो, म्हणजे महत्त्वाचा जो बिग बॉसचा आहे. जेव्हा हो. मराठी बिग बॉस सीझन 6 साठी कॉल आला, हां. तेव्हा म्हणजे सगळ्यांनी मराठी बिग बॉस पाहिलेले आहेत. हिंदी असो, मराठी असो सगळे. आपल्याला माहिती आहे, की प्लॅटफॉर्म कसा आहे, तिथे कशा पद्धतीने सगळे गेम्स आणि हे सगळं काही होतं. तर भीती वाटत होती का, की ह्याच्यासाठी आपण जावं, की खूप छान वाटत होतं, की मराठी बिग बॉस सीझन 6 साठी कॉल आला? माझा पहिला रिप्लाय होता की नाही, थँक यू. टुंग, टुंग, टुंग. संपला रिअली? कॉल. म्हणजे हां, इतकं डिसरिस्पेक्टफुल नव्हतो मी. पण मी त्यांना म्हटलं, कदाचित पॉसिबल नाही होणार. म्हटलं, पुढच्या वेळेस आपण कधीतरी बोलू. ओके. पण तुला सीझन सुरुवातीला कॉल आला होता, की जसं वाईल्ड कार्ड एंट्री झाली नाही, तेव्हा? खूप स्पेक्युलेशन्स होते त्याच्यामध्ये. बोलणं झालेलं, हं. पण कमिटमेंट्समुळे नव्हतं ते शक्य. ओके. आणि ती अपफ्रंट गोष्ट त्यांनाही माहिती होती. त्यामुळे पहिलं माझं उत्तर जे होतं ते डेफिनेटली नाही होतं. पण ज्या पद्धतीने तो शो आहे, ज्या पद्धतीने त्याच्याबद्दल सांगितलं जातं किंवा एक्सप्लेन केलं जातं, ते पण खूप म्हणजे विचार करण्यासारखं आहे आणि ती खूप चांगली गोष्ट आहे, की ज्या पद्धतीने ते तुम्हाला समजवतात, त्याचं क्रेडिट मी त्यांना देईन. कारण जर माझं पहिलं उत्तर नाहीये आणि तरी मी वाईल्ड कार्ड एंट्री घेतली त्या शोमध्ये, तर डेफिनेटली मी अप्रिशिएट करतो त्यांना. ज्या पद्धतीने त्यांची क्लॅरिटी ऑफ थॉट आहे त्यांच्या डोक्यात, की हा शो असा आहे आणि ह्याच्यामुळे हे होतं, हे नाही होत. ही जी क्लॅरिटी आहे,
ती खरंच चांगली आहे आणि त्यासाठी कुडोस टू द टीम. म्हणजे त्या टीमने संकेत पाठकला सुद्धा कन्व्हिन्स केलं आणि बिग बॉस सीझन मराठी 6 मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री आली. हो, आय अपफ्रंटली गिव्ह इट टू देम. मला ओके. काही त्याच्यात मी त्यांना क्रेडिट देतो, की हो, ते तेवढ्या कॅलिबरचे आहेत. तेवढी त्यांची समज आहे, तेवढा त्यांचा अभ्यास आहे आणि की इतक्या स्मूथली काहीही न हे करता मी नाही म्हणून सुद्धा त्यांनी मला कन्व्हिन्स केलं, की "तू हा शो कर." तर डेफिनेटली हे टॅलेंट त्यांचं आहे, की त्यांनी कन्व्हिन्स केलं मला. संकेत आतमध्ये एंट्री घेतल्यानंतर किती डिफिकल्ट गेलं एक वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून सदस्य म्हणून बिग बॉस मध्ये वावरताना. कारण फॅमिली टास्क मध्ये आम्ही पाहिलं की तू लिटरली सुपर्णाला म्हणत होता की हे खूप डिफिकल्ट आहे सगळं काही. आणि जेव्हा तू सुरुवातीला आला होता तेव्हा क्लिअरिटी ऑफ थॉट्स तुझे सगळे दिसत होते. हो, म्हणजे स्ट्रॉंग माइंडने हो, सुद्धा तो दिसत होता, पण हो. तिथेच तू आतून कुठेतरी डगमगला होता असं सुद्धा वाटत होतं. डगमगला असं नाही म्हणू शकत. जेव्हा एकाकडे क्लॅरिटी ऑफ थॉट्स असते, तेव्हा माणसाने प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेट केलेली असते. आणि त्या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही इमोशनली एखादी गोष्ट बोलत आहात, तर यू आर जस्ट एक्सप्रेसिंग युअर थॉट्स असं म्हणू शकतो. कारण काय तो एक बांध असतो. तो जर त्याचं एखाद दार नाही उघडलं वेळोवेळी, तर मग ते पाणी साठून पूर्ण बांध फुटण्याची शक्यता असते. आणि मग त्याच्यामध्ये गावाची गावं नष्ट होतात. ते तर आपल्याला करायचं नाहीये आणि ते नाही झालं पाहिजे. त्यामुळे हां, डेफिनेटली मी इमोशनली तिला सांगितलं आणि ते खरं सांगतो ते मी तुम्हालाही सांगतो, की बिग बॉस हा जो फॉर्मॅट आहे आणि हा जो गेम आहे, हा डिफिकल्ट आहे. हे कोण्या सोप्पा जितका वाटतो किंवा वाटत असेल हम्म, बाहेरच्या हम्म. लोकांना, तितकं सोपं ते काम नाही. जरी दिसायला तो एक एपिसोड म्हणून दिसत असेल, पण इट्स अ डिफिकल्ट थिंग. तिथे जे लोकं जातात, खेळतात. मी स्वतः तिकडे खेळून आलेलो आहे. की खायचं काम नाही. ओके. आणि त्या सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला बोलावं की हा गेम डिफिकल्ट आहे, ठीक आहे. मी माझे थॉट्स एक्सप्रेस करतोय की ही गोष्ट मी लढतो आहे, पण ही डिफिकल्ट आहे. आणि ते आय गेस मी माझ्या पार्टनरलाच सांगू शकतो, म्हणून मी फक्त तिलाच सांगितलं. इव्हन मी पडद्यामागचं सत्य तुला विचारेल, की बिग हं. बॉसचं पडद्यामागचं सत्य काय? आजही अनेक जणांना वाटतं, की हा स्क्रिप्टेड शो आहे किंवा मुद्दे हे त्यांना दिले जातात. मुद्दामून हे मुद्दे बनवले जातात किंवा खरंच जेव्हा समोरचा व्यक्ती इतका पोक करतो तुम्हाला, म्हणजे हं, राखी सावंत असो किंवा रुचिता जामदार आदी असो, हं, हं. अनेक कंटेस्टंट आहेत जे एकमेकांना पोक करतात आणि त्यावेळेला स्वतःचा कंट्रोल ठेवणं, हे सगळं स्क्रिप्टेड असतं, की हे सगळं नॅचरली होत असतं आणि तुमचा अनेकदा तो बाण फुटतो. आता तुम्ही इमॅजिन करा. इमॅजिन काय तुम्ही बघतच आहात. एक घर आहे. ज्याला ना दारं आहेत, ना खिडक्या आहेत. अ, बाहेरच्या जगाशी त्याचा काहीच संबंध नाही. आतमध्ये कोणी येऊ शकत नाही, अनलेस अँड अंटिल बिग बॉस पाठवला. बाहेर कोणी जाऊ शकत नाही, अनलेस अँड अंटिल बिग बॉस पाठवला. एकच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, एक आवाज. व्हिज्युअल्स नाही, साउंड नाही, म्युझिक नाही, काहीच नाही. अशा इतक्या कम्युनिकेशनच्या बाबतीत डिस्कनेक्टेड जागेवर तुम्हाला कोणी काय स्क्रिप्ट देईल आणि काय सांगेल? जिथे 13 वेगवेगळ्या डोक्याने चालणारी वेगवेगळी माणसं आहेत, ज्यांच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीज आहेत. कोणाला किती स्क्रिप्ट देणार किंवा कोणाला काय फीड करणार? जेव्हा की कम्युनिकेशन शून्य आहे. पहिली गोष्ट तो शो स्क्रिप्टेड नाहीये. फन एलिमेंट म्हणून जेव्हा आम्ही काही स्क्रिप्ट बनवली, म्हणजे जे मी राखीबरोबर हं. प्ले आउट करायचा प्लॅन केलेला तिच्या ह्याच्यासाठी. मी तिला सपोर्ट केला त्या गोष्टीमध्ये, की "हां, आपण असं-असं करू, तुझं हे होणार आहे." एंटरटेनमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तेव्हा सुद्धा मला त्याच्यावर बोलण्यात आलं आणि मला थांबवण्यात आलं. रादर माझी टीका करण्यात आली. म्हणजे त्या धक्क्यावर मला सांगण्यात आलं, की हे चुकीचं आहे. बरोबर. जर फन एलिमेंट म्हणून सुद्धा जर एखादी गोष्ट मी तिथे स्क्रिप्टेड नाही करू शकत, तर एक संपूर्ण गेम शो आणि फॉर्मॅट म्हणून तो शो स्क्रिप्ट करणं इम्पॉसिबल आहे. ती गोष्ट होऊच शकत नाही. म्हणजे जरी करायचं ठरलं तरी ती गोष्ट होणार नाही. कारण कोणी ना कोणी कुठे ना कुठे स्वतःच्या डोक्याने चालायचा प्रयत्न करेल आणि माती खाईल आणि ती गोष्ट पकडली जाईल. ओके. तर ती गोष्ट होणं अशक्य आहे. तो शो स्क्रिप्टेड नाहीये. तिकडे तुम्हाला स्वतःची पर्सनॅलिटीनेच राहणं आहे. स्वतःच असं मी सुद्धा तिथे प्रिटेंड करू शकत नाही, की मी असं आहे, मी आहे. असं मी जर पर्सनॅलिटी दाखवली हं, असती, फार हं. फार तर 8 तास मी टिकलो असतो. ते 8 तास म्हणजे जेव्हा मी झोपलेलो असेल तेव्हा. जर जागेपणाने मला ती पर्सनॅलिटी तिकडे कॅरी करायची तर प्रचंड डिफिकल्ट झालं असतं. कारण तिकडे तुम्हाला सोडून जर 12 डोके आहेत, जे तुम्हाला रँडमली तुमच्याशी काही येऊन बोलू शकता, काहीही प्रश्न विचारू शकता किंवा अगदीच नॉर्मली तुमच्याशी बोलू हं, शकता, हं. संवाद साधू शकता. तुम्ही कुठेही पकडले जाऊ शकतात आणि तुम्ही कुठेही फसू शकता. पण मग आता हे जे सध्या बॉन्ड दाखवले जातात, रारा बॉन्ड किंवा हो. बहीण-भावांचे बॉन्ड, हे बॉन्ड खरंच ते तसे बनलेले आहेत, की ते सुद्धा जस्ट फॉर द प्रेक्षकांसाठी किंवा आपल्याला छान प्रेम मिळावं, वोटिंग मिळावं ह्याच्यासाठी? जिथून मी बघतो डेफिनेटली ते बॉन्ड आहेत म्हणून ते दिसत असणार.
रारा म्हणा किंवा भाऊ बहिणीचा हम्म, बॉन्ड म्हणा हम्म. किंवा जे काय असेल, तो एक बॉन्ड आहे ना. त्याला एक ते नात्याला ते नाव दिलं गेलेलं आहे की तू माझी बहीण, मी तुझा भाऊ. सिंपल आहे. कारण बाकीच्या गोष्टी होत्या त्या कंटेस्टंट म्हणूनच होत्या. ओके. ते भांडतातच आहेत. ते एक दुसऱ्याला नॉमिनेट करतातच आहेत. ते एक दुसऱ्याची तक्रार करतातच आहेत. दोघांना ट्रॉफी मिळणार नाही हे त्यांना माहिती आहे, तरी ते एक लक्ष घेऊन पुढे चालतच आहेत. त्यामुळे तो एक बॉन्ड आहे ना, ते एक नाव दिलेलं आहे त्या रिलेशनशिपला. ते खरंच आहे. सो मेन पडद्यामागचं सत्य हे आहे की बिग बॉस हा कुठेही स्क्रिप्टेड नाहीये. हे जे काही घडतं हे सगळं नॅचरली घडतं. नॅचरली आहे. तो शो स्क्रिप्टेड नसूच शकतो. ओके. फॅमिली टास्क मध्ये जेव्हा सुपर्णा आली होती तेव्हा जेव्हा तुमचं टॉक होतं तेव्हा तू म्हणाला होता की एक स्वप्न तुला पडलं होतं. हां, हां. काय आहे ते स्वप्न? शेअर करशील? ते बेसिकली तिथली जी वाइब आहे ती थोडी वेगळी, थोडी डार्क आहे. बिग बॉसच्या घरातली स्पेशली जेव्हा लाईट्स वगैरे डिम होतात, ते आमच्या सोयीसाठी डिम करतात की आम्हाला तोंडावर लाईट नको यायला वगैरे. पण काही एलिमेंट्स जे बिग बॉसचे असतात ते हायलाइट व्हायला पाहिजे. व्हिज्युअली ते चांगलं दिसत असणार आहे बाहेर. म्हणून ते मिनिमम खूप तुरळक लाईट दिसतात. कारण आमची झोप पण व्यवस्थित झाली पाहिजे. बरोबर. म्हणून ती तशी सेटिंग असते. आणि आय एम अ साउंड स्लीपर. मला कधीच माझी झोप तुटली आहे किंवा काही झालं असं कधी झालं नव्हतं. पण इव्हेंच्युअली मी पहिल्यांदाच घरापासून इतकं लांब राहिल्यामुळे की जिथे कम्युनिकेशनच नाहीये. ना एक मेसेज आहे, ना फोन कॉल आहे, ना व्हिडिओ कॉल आहे, ना मेल आहे, काहीच नाहीये. सो बेसिकली ज्या पद्धतीचा माझा आणि सुपर्णाचा बॉन्ड आहे आणि एका विशिष्ट पद्धतीने आम्ही कधीच इतक्या वर्षांमध्ये लांब राहिलेलो नाहीये. त्या सिच्युएशनमध्ये जेव्हा एका वेगळ्या सेटिंगमध्ये आपण जातो अशा ठिकाणी, तर तिथे साहजिक आहे आपल्याला विचार येतात, की अरे मी कुठे आलोय? मी काय? मी घरच्यांपासून लांब आहे. आणि मग त्या केसमध्ये ना जे आपल्या सगळे जवळचे असतात, त्यांच्याबद्दल आपल्याला वाईट-वाईट स्वप्न पडायला लागतात, जे आपण आजपर्यंत कधीच इमॅजिन नाही केले आणि बघितले नसतील. तर त्या प्रकारचे स्वप्न नाईटमेअर्स ज्याला आपण म्हणतो टू बी व्हेरी स्पेसिफिक, मला बऱ्याच वर्षांमध्ये नाईटमेअर्स ॲज सच आलेच नव्हते आणि ती एक बिग नवीन बॉसच्या घरात. हां, तिथे बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन मला खूप वर्षांनी नाईटमेअर्स आले. आणि तीच गोष्ट मी तिला तिथे सांगितली, की असं-असं झालं. त्याची डेप्थ तिला कळली कारण ह्या गोष्टी ज्या मी आता तुम्हाला सांगतोय, त्या तिला ऑलरेडी माहिती आहे बिंग माय पार्टनर. त्यामुळे तिने ते समजून घेतलं, की ठीक आहे. म्हणून ती पण बोलताना बोलली, "इट्स ओके. ते फक्त नाईटमेअर्स आहे. सगळं ओके." ओके. सुपर्णाचा विषय आलाच आहे तर मी म्हणेन की जेव्हा बिग बॉसच्या घरात तुझी एंट्री झाली होती तेव्हा हां. असं होतं की लग्न झालेलं आहे हो. असं काही याचाच सांगणार नाही आहे. हो. म्हणजे जेव्हा येईल तेव्हा ठरवू आणि मग बघू. आणि हा तुमचं दोघांनी ठरवलेलं म्हणजे फॅमिली टास्क मध्ये कळालं की हं, तुम्ही दोघांनी ठरवलं होतं. हं. आणि ह्याच्यावरती अनेक जणांनी कमेंट्स केल्या प्रेक्षकांनी, हं, काही हं. चांगल्या काही वाईट. हो. पण ह्याच्या मागे थॉट प्रोसेस काय होती तुमच्या दोघांची पण? नाही, सिंपल थॉट प्रोसेस आहे. जसं तुम्ही आता बसले आहात, मला विचारत आहात. आता सरप्रायझिंगली सुपर्णा ॲक्टर आहे. ती तिथे आली म्हणून तिच्याबद्दल बोलतोय. पण आपण तुमच्या बेटर हाल्फबद्दल इथे बोलून काहीच रेलेव्हन्स नाहीये. पण जेव्हा तुम्ही बिग बॉसच्या घरात होतात, एकमेकांशी बोलणं होतं आणि तेव्हा कुठेतरी ते लपवायचंय किंवा आत्ता सांगायचं नाहीये, हा काही थॉट होता का? पहिला थॉट म्हणजे त्याचा रेलेव्हन्स तिथे नाही. कारण ओके. तो एक गेम शो आहे बेसिकली पर्सनॅलिटी शो आहे. तिथे माझ्या पर्सनॅलिटीने मला स्पेसिफिक पर्सनॅलिटीज बरोबर खेळायचं आहे. तिथे मी माझं बॅगेज घेऊन जाणं काहीच रेलेव्हंट वाटत नाही. कारण ते माझं बाहेरचं बॅगेज आहे. कारण हं. गेम बाहेरून नाही चालणार आहे. गेम ज्या त्या घरामध्ये आहे, तिथे जे टास्क येतील, तिथे जे आम्हाला एकमेकांबद्दल त्या दिवसांमध्ये जे बोलायचं आहे, त्याच्याबद्दल तो टास्क आहे. त्यामुळे मला अजिबात रेलेव्हंट वाटलं नाही. मी माझं मॅरिटल स्टेटस काय आहे हे सांगावं किंवा माझं स्टेटस काय आहे हे सांगावं. त्याचा रेलेव्हन्सच नाही. कारण त्या गोष्टीचा वापर निगेटिव्हली पण होऊ शकतो, पॉझिटिव्हली पण होऊ शकतो. पण तू सिंगल आहे असं कुठे सांगितलं होतं सुरुवातीला? हो. मी हे सांगितलेलं, की म्हटलं जे काही माझं स्टेटस आहे, पर्सनल गोष्टी म्हटलं त्याला आपण कन्सिडर करू. ते मी तुम्हाला सांगणार नाही. आणि इफ यू आर हॅपी की मी सिंगल असेल, तसं वाटत असेल तर म्हटलं मी सिंगल आहे. दॅट्स इट. कारण ऑलरेडी लोकांना तिथे माहीत होतं माझं लग्न झालेलं आहे. सुपर्णा माझी बायको. तन्वीला माहिती होतं. हे मलाही माहिती होतं, की तन्वीला माहिती आहे. प्राजक्ताला माहित होतं, राखीला माहिती होतं. ज्याच्यावर तो नंतर प्ले आउट झाला, तो हे झालं. त्याच्यावर इतकं बोललं गेलं. तर असं नाही की लोकांना माहित नव्हतं. राकेशला पण कुठेतरी आय थॉट यू आर मॅरिड, कारण त्याची आई माझी सीरियल बघायची. त्यांना मी खूप आवडतो. जेव्हा ते आलेला तेव्हा पण त्यांनी सांगितलं. तर बरं. त्यालाही कुठेतरी होतं, "अरे यू आर मॅरिड ना?" म्हटलं. तर मी त्याला सांगितलं, म्हटलं, "नो रेलेव्हन्स." जसं त्याचं जो रिसेंट किस्सा झाला त्याच्यामध्ये हो. त्याचा पण झाला. तर ही एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगची गोष्ट आहे आणि ही खूप प्रॅक्टिकल गोष्ट आहे.
की जर आपण एका प्रोफेशनल सेटअपमध्ये आहोत, इव्हेंच्युअली तो शो आहे, पर्सनॅलिटीचा शो आहे. तिथे माझ्या पर्सनल गोष्टी आणून बोलण्यात मला काही पॉइंट नाही वाटला, म्हणून मी त्या डिस्कस नाही केल्या. जसं आता आपण म्हणालो की रिसेंट किस्सा झाला हो. राकेश बापटचा. तू पाहिलंच असेल कालचा एपिसोड. विशाल आणि राकेश बापटमध्ये जोरदार फाईट झाली हो, हो. लिटरली. आता सध्या सोशल मीडियावरती असं आहे की कुठेतरी जी शिक्षा दिलेली आहे बिग बॉसने हो. ती अनफेअर आहे म्हणा हं. किंवा विशालला घरातून बाहेर काढलं पाहिजे असं राकेश बापटच्या घरच्यांनी सुद्धा त्यांचे सुद्धा सध्या हं. सोशल मीडियावरती आपण बघतोय पत्र वगैरे आहेत किंवा त्यांचं राइट. निवेदन आहे. ह्या सगळ्यावरती तू कोणत्या अँगलने बघतो आणि तुला काय वाटतं? जो अँगल मी सांगितला, की जर ती पर्सनल गोष्ट आहे आणि तिचा गेममध्ये रेलेव्हन्स नाही, तर ती नका आणू. माझ्या बाबतीत ते व्हायला नको याची फक्त मी दक्षता घेतली होती. म्हणून मी कदाचित माझ्या मॅरिटल स्टेटसबद्दल सांगितलं होतं. जे नंतर इव्हेंच्युअली पत्राद्वारे समोर आलं. पण ठीक आहे, ती गोष्ट मी तिथपर्यंतच ठेवली. त्याचा उल्लेख मी त्याच्यानंतर पुढे कुठेही केला नाही किंवा जास्त नाही होणार माझ्याकडून याची मी दक्षता घेतली. आता या केसमध्ये जर कोणी खाजून खरूच काढत असेल, जर नॉमिनेशन टास्क चालू आहे किंवा तुम्ही कोणाला टॉप 2 मध्ये, टॉप 3 हां. मध्ये नाही हं, बघत, तो हं. टास्क चालू आहे. त्याच्यामध्ये घुमून फिरून जर कोणाचा डिव्होर्स कसा झाला हे मला माहिती आहे. त्याचा रेलेव्हन्स ऐकताना तरी मला कुठे दिसत नाही, बघताना कुठे दिसत नाही. तर ती गोष्ट पहिले तर यायलाच नको होती. पण स्पष्ट काय सांगशील? तुला चूक कोणाची वाटते? राकेश की विशाल ह्या दोघं म्हणजे ह्या कालच्या फाईटमध्ये? विशालचं म्हणणं होतं, "तू माझं एज काढतो ती गोष्ट पर्सनल आहे." मान्य आहे, पण आता तो एज आहे. कोणी मला पण खूप जणांनी माझं एज आतमध्ये विचारलं. मी त्यांना खूप अपफ्रंटली सांगितलं. म्हटलं, "फक्त गंमत म्हणून मी तुम्हाला माझं एज सांगत नाहीये." म्हटलं, "इथून बाहेर पडल्यावर किंवा कोणी जर तुम्ही कोणाला विचारलं, तर पटकन कोणीही सांगून देईल माझं एज काय. पण गंमत म्हणून मी सांगत नाही." तर ती गोष्ट तशी पर्सनल नाहीये, असं मला नाही हं, वाटत. मुलींना एज नाही विचारू, पण हं. जरी मी थोडंसं एम्फसाइज देऊन तुम्हाला एज विचारलं, तर कदाचित तुम्हीही सांगाल. तर त्यामुळे ती तेवढी पर्सनल आजच्या डेटमध्ये गोष्ट नाही वाटत मला, की एज ही पर्सनल गोष्ट आहे. हां, पण जर डिव्होर्स म्हणा किंवा ह्या म्हणा, त्या गोष्टीचा एका नॉमिनेशन टास्कमध्ये मला काही संबंध दिसत नाही. ती गोष्ट नाही यायला पाहिजे. त्यामुळे त्या केसमध्ये चूक ज्याने डिव्होर्स हं, हं. काढला, त्याचीच दिसते. आणि त्याही नंतर जर स्वतः ह्या गोष्टी काढून जर तो धावून जात असेल अंगावर आणि जर त्याने सुरुवात केली असेल धक्काबुक्कीची, तर डेफिनेटली ही चूक मग त्याचीच आहे. आणि जी शिक्षा बिग बॉसने दिली दोघांना, ती तुला कुठे अनफेअर वाटते का? शिक्षा आहे. ती दिलेली बिग बॉसने. माझं एविक्शन पण लोकांना अनफेअर वाटलेलं. मलाही अनफेअर वाटलेलं, की ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, की मी एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. त्या दिवशी मी जायला नको होतं. पण मी गेलो, ते मला अनफेअर वाटतं. अरे नाही यार, मी स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, तुम्ही मला का काढलं? त्या दृष्टिकोनातून ते मला अनफेअर वाटतं. जी शिक्षा त्याला दिलेली आहे, ती दुसऱ्यांना अनफेअर वाटत असेल, पण मला असं वाटतं, की ठीक आहे, ह्याच्यापेक्षा वाईट शिक्षा काय, की तुम्हाला जेलमध्ये टाकलेलं आहे. तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तुमचा गेम खेळताय, तुम्ही स्वाभिमानी आहात असं तुम्ही म्हणताय. तुम्ही तिथे पोहोचू शकता हेही तुम्हाला माहिती आहे. पण तिथपर्यंत जाण्याचा रस्ताच तुमचा बंद करून टाकला. आता तुम्हाला हं. फक्त तिथेच राहायचंय. म्हणजे एकदाच मरण्यापेक्षा रोज हळू-हळू करून मरणे, याच्यातली कुठली जास्त गंभीर शिक्षा तुम्हाला वाटते? तो पर्स्पेक्टिव्ह आहे. अनफेअर इव्हिक्शन आलं. जेव्हा तू घरातून बाहेर पडत होता, तेव्हा तुझं वाक्य होतं, की हरलो नाहीये, गेममधून बाहेर पडलोय. सो हो. काय फ्युचर प्लॅन्स आहेत? काय डोक्यामध्ये आहे, की अ, हरलं नाहीये, काहीतरी आता अजून हो, ती लाईन जसं मी तिथे पण सांगितलेलं माझ्या पप्पांची ती लाईन होती, की "इट्स नॉट ओव्हर व्हेन यू लूज. इट्स नॉट ओव्हर व्हेन यू लूज. इट्स ओव्हर व्हेन यू क्विट." तर खऱ्या आयुष्यात तिथे पण एक आयुष्य जगलो. तिथून इव्हिक्ट झालं. बरेचसे लोकं खचून जातात किंवा आता शोमध्ये मी जिंकायला आलो होतो. हं. पण मला जिंकता नाही आलं किंवा मी जे परफॉर्म करायला पाहिजे होतं, ते नाही करता आलं. मी मध्येच बाहेर आलो. म्हणून आता मी काय करू असं 1760 प्रश्न असतात लोकांना. कुठेतरी ते क्विट करतात, की नाही ह्याच्यात जर मी जिंकलो नाही तर माझं काहीच होईल. जीवन मरणाचा प्रश्न आहे. पण तसं नसतं आणि तसं नसावं. हा एक सिंपल थॉट आहे त्याच्यामागे. इट्स नॉट ओव्हर व्हेन यू लूज. ठीक आहे, तुम्ही हारलात. तुम्ही संपलं नाही आहात. तुम्ही स्वतःला संपवून घेऊ नका. बिग बॉसच्या घराच्या बाहेर आला आहात. एक दिवस रेस्ट करा तुम्हाला वाटत असेल तर. परत दुसऱ्या दिवशी उठून तुम्ही जे काम करत होतात त्या दिशेने वाटचाल करा. यश तुमच्यासाठी तुमची वाट बघतच आहे. त्या दिशेने वाटचाल करा. खूप छान. आपण एक रॅपिड फायर घेऊया. संकेत जेव्हा सेटवर नसतो, तेव्हा तू काय करतो? म्हणजे तुझा मी टाईम तू कशा पद्धतीने स्पेंड करतो? मी ट्रॅव्हल करतो. मला ओके. ड्राईव्ह करायला खूप आवडतं. मी कुठेही गाडी घेऊन निघून जातो. तुझ्या आयुष्यामध्ये वडिलांचं स्थान खूप मोठं आहे आणि हो, तू अनेकदा त्यांचा उल्लेख सुद्धा बिग बॉसमध्ये सुद्धा केलेला आहे. हो. तशी कोणती शिकवण आहे किंवा गोष्ट आहे जी आजही तुझ्यासोबत आहे बाबांची? त्यांनी मला सांगितलेलं रोजच्या जीवनात आपण जे जगतो, ते जगलंच पाहिजे.
एखादी गोष्ट ट्राय आउट करण्यापासून कधी मागे नाही पडायचं. कारण जे काही आहे ते इथेच आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस हा पूर्णपणे जगला पाहिजे. ओके. सुपर्ण आणि तुमचं खरं तर दोघंही एका फील्डमधले आहात. हो. सो एक नातं बॅलन्स करण्यासाठी, ठेवण्यासाठी कपल्स म्हणून तुम्ही असे कुठले रूल केलेत, की ज्याच्यामुळे तुमचं नातं तितकं बॅलन्स आणि खूप छान आहे? कुठलेच रूल्स ठेवायचे नाही. हा आमचा पहिला रूल आहे. ओके. बंधनात बांधून ठेवायचं नाही. हा दुसरा रूल आहे. आणि इन्सिक्युअर्ड होण्याची गरज नाहीये. हा विश्वास आम्ही एकमेकांना दिलेला आहे. सिंपल 2-3 गोष्टी. बिग बॉस मराठी सीझन 6 मधला तुझा आवडता आणि नावडता सदस्य कोण? आवडते माझे सगळेच आवडते. माझं कोणाबरोबर माझं असं भांडण नव्हतं किंवा ती स्टेज कदाचित आली पण तुला नाही. टॉप 1 ज्याला विनर होताना बघायला आवडेल असं? नाही 2-3 आहेत जे मी आधी पण सांगितलं. अनुश्री मला एक वाटते, ज्या पद्धतीने ती खेळते. तन्वी होऊ शकते. विशालचे दरवाजे आता थोडे उघड-बंद झाले आहेत. बाकी राकेश मला नाही वाटत. तर नावडतामध्ये गेम वाईज नावडता राकेश मला राकेशच. वाटतो. तर नावडता प्लेयर इज राकेश. ओके. हो. एक गोष्ट जी बिग बॉसच्या घरात तुझ्या खूप म्हणजे आठवण आहे, तिकडची मेमरी बिग बॉसच्या घरातली बिग बॉसच्या घरातली मेमरी किंवा एखादा कोपरा सुद्धा जो तुला आवडतो? नाही. एक आठवण म्हणे बिग बॉसचा अलार्म. जो सकाळी उठण्यासाठी जे ढॅ 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 करून ते अलार्म वाजवतात आणि जे भस्कन सगळे लाईट लावतात आणि तरी लोक उठत नाही. त्या गोष्टी मला फार लक्षात राहतील. ओके. आणि आवडता कोपरा कुठला होता घरातला? म्हणजे जो कम्फर्ट झोन होता त्या घरात? कारण अनेक कोपरे आहेत तिथे असे. अनेक कोपरे आहेत. पण ते जे टीव्ही समोरचं लिव्हिंग एरिया आहे, तिथे मी बऱ्याच वेळा बसायचो कारण तिकडे कोणीच बसलेलं मला दिसलं नाही. तिथे मी युजुअली तिथे जाऊन बसायचो समोर स्क्रीनकडे, कॅमेराकडे तोंड करून. तर तो एक माझा फेव्हरेट स्पॉट होता. ओके. 3 वर्षानंतर स्वतःला कुठे बघतोस? की टीव्ही की मोठा पडदा? मी 3 वर्षानंतर स्वतःला सगळीकडे बघतो. फक्त टीव्ही आणि मोठा पडदा नाही, तर होर्डिंग्स, सगळे पोस्टर्स, सगळं प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, तुमच्या व्हिडिओजच्या प्रत्येक थंबनेलमध्ये. ओह वॉव! तथास्तु असं मी म्हणेन. धन्यवाद. खूप छान वाटलं संकेत. पडद्यामागच्या गोष्टी आज बिग बॉसच्या सुद्धा मला कळाल्या. इव्हन तुझं सुद्धा आयुष्य पडद्यामागचं कसं होतं, ते सुद्धा जाणायला मिळालं. एक जाता-जाता शेवटचा सेगमेंट घेईन. आपला एक सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण अनेकदा कोणाशी तरी बोलणं राहिलेलं असतं किंवा हां, कॉल राहिलेला असतो. हां. तर आज जर का हा कॉल बाबांना कनेक्ट होतोय वाह! आणि बाबांशी काय फोनवर बोलशील आणि बाबा जर का फोनवरती आहेत, तर आज हा संवाद काय असेल? हो. नाही त्यांचे बोलणं ऐका तुम्ही. हो. मी लाउडस्पीकरवर टाकतो. स्पीकरवर. हॅलो पप्पा. ते म्हणतील, बोल ठोक्या. हो. काही नाही. मजेत चालू आहे सगळं आणि आत्ताच बिग बॉसच्या घरातून बाहेर आलेलो आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे रोज खास दिसण्याचा प्रयत्न करतोय. फक्त एवढंच की रोज एक कौतुकाची थाप द्यायला आता तुम्ही इथे नाही. त्याची खंत वाटते. सो आय विश यू आर हिअर आणि खूप मिस करतो तुम्हाला. ते बोलतील तिथून आलोच. लहानपणीची एखादी आठवण बाबांसोबतची? जसं आता बोलता मी बोललो, ठोकळ्या. मी 9वीत असताना BSNLने एक स्टुडंट्स पॉवर प्लॅन काढलेला, ज्याच्यामध्ये स्टुडंट्सला सिम कार्ड वाटत होते. आमच्या संपूर्ण शाळेत रादर अख्ख्या नाशिक रोडमध्ये कदाचित मी एकटा स्टुडंट असेल ज्याच्याकडे फोन होता. तो माझ्या पप्पांमुळे होता. आणि तो त्यांनी मला घेऊन दिलेला, सिम कार्ड घेऊन दिलेलं. सिम कार्ड माझ्याकडे आधी यायला 2 महिने लागले मला हँडसेट घ्यायला, विकत घ्यायला, गोष्टी मॅनेज करून. आणि त्याच्यामध्ये सेल-1 हे तेव्हा त्यांचा तो ब्रँड होता. आणि सेल-1 वरून त्यांनी ते 1 असं काहीतरी पकडून ते माझ्या हातातून चुकून सिम कार्ड पडलेलं आणि सेल-1 पडलं. म्हटलं 1 नाही पडलं, तो माझा ₹1 पडला, असं मी काहीतरी बोललेलो. त्याच्यावरून त्यांनी मला वाटलं 1 येणार तो ठोकळा पडलाय. तुझा पडला ना तर तूच ठोकळा. असं त्यांनी मला ठोकळा. आणि ते नेहमी म्हणायचे की ठोकळा पडल्यावर त्याचा आवाज झाला पाहिजे. म्हणे माझा तू तो ठोकळा आहेस. वाह! खूप छान. असं ते मी त्यांचा ठोकळा आहे. संगीत खरंच खूप छान वाटलं आणि आय थिंक रिअली क्लिअरिटी आहे तुझ्या थॉट्समध्ये, कॉन्फिडंट आहे आणि कसं करायचंय, काय करायचं हे सगळं तुझं क्लिअर आहे आणि पॉझिटिव्ह दिसतं. म्हणजे बिग बॉसच्या Yes. घरात आज ही जी तुला ओळख दिलेली आहे, की एक स्ट्रॉंग कंटेस्टंट सदस्य म्हणून तुझ्याकडे बघितलं जातं हो. आणि अनफेअर इव्हिक्शन टॉप 5 मध्ये सगळे जे तुला बघतात ते तेवढं खरंच तू डिझर्व्ह करतोस आणि ऑल द बेस्ट म्हणेन नवभारत नवराष्ट्राकडून तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी
आणि विथ युअर क्लिअरिटी थॉट्स 3 वर्षानंतर नक्कीच आमच्या नवराष्ट्राच्या सगळ्या थंबनेल्सवरती तू दिसतो. अनेक आपल्या मुलाखती हो, ज्या तुझ्या चित्रपटांसाठी असतील, तुझ्या भूमिकांसाठी असतील. थँक्यू थँक यू. सो मच. इथे बोलल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? तसेच संकेत सोबतच्या आपल्या आजच्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या? हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच नवनवीन भागांसोबत आणि मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत आपल्या नवराष्ट्र ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.